हे एव्हरीवन, तर जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही लग्नाची शॉपिंग करत आहोत. तर आज पण आम्ही गेलो होतो लग्नाची शॉपिंग करायला. थोडंफार सामान घेऊन आलो. त्यानंतर घरी आल्यावर माझे क्यूट गोंडस बाळ बघा कसे असे मस्त खेळतायत वगैरे. घर क्लीन करायला घेतलं तर मांजरी कशा मध्ये मध्ये येणार ना, राईट. मग हा इकडे मिओ मला त्रास देत होता. मग त्यासोबत थोडीशी मस्ती केली, त्याला असं मस्त फिरवलं वगैरे आणि त्यासोबत थोडंसं खेळले. वापस इथे ह्या भाऊ बहिणींचे भांडणं चालले होते. मग आम्ही निघलो दुपारी ठाण्याला जायला, बिकॉज तिथून पण मला ब्लाऊज वगैरे बघायचे आहेत. जी मी नऊवारी वेअर करणार आहे त्याच्यावरती ब्लाऊज नाही आहे ॲक्च्युली माझ्याकडे. दॅट्स वाय मी ब्लाऊज बघायला गेलते की कोणता छान वाटेल. मी ब्लाऊज घेतले आणि तिथून ना एक मोजडी घेतली, बिकॉज ती इम्पॉर्टंट आहे, हळदीमध्ये घालायची आहे मला नऊवारीवरती. मग आम्ही साईबा हॉटेलमध्ये आलो आणि आम्ही तिकडून डाळ खिचडी ऑर्डर केली. तिथे आम्ही पोटपूजा केली मस्तपैकी. ठाण्याला ना ज्वेलरी जाम छान छान भेटले, म्हणजे मला तिथलचे ज्वेलरी आवडले. दादर वगैरेला पण होते, बट त्यांची कॉस्ट खूप हाय होती. मग मी इथून फायनली माझ्यासाठी एक हार घेतला, साऊथ इंडियन हार आहे. मग वापस मम्मीचा ब्लाऊज आम्ही स्टिच करायला दिलता, मग तो आम्ही घेऊन आलो. आणि माझं कपाट इतकं मेसी झालंय की आता मला हे सगळं क्लीन करायचं. आणि माझ्याकडे इतके कपडे पण मी काय बोलते बघा, चांगले कपडेच नाही आहेत माझ्याकडे यार. छानसे टॉप वगैरे घेऊन मस्त सजवायचंय. लोकांच्या लॉकरमध्ये पैसे किंवा काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट असतात आणि माझ्या लॉकरमध्ये बघा ब्लाऊज, सगळीकडे कपडे, हे सगळंच आहे. मी काहीतरी काम करते आणि माझी दुसरी मांजर म्हणजे कोको, ती कशी काय मध्ये येणार नाही. सगळ्याच ॲक्च्युली मध्ये मध्ये करतात, बट हिला जाम आवडतं जेव्हा मी माझं कपाट उघडते. मग ही आली आतमध्ये आणि मस्ती करत होती, इथे तिथे थांबलेली जस्ट. मग त्यानंतर पुन्हा तिला बाहेर पाठवून माझं कपाट अरेंज करायला स्टार्ट केलं. अरेंज करता करता खूप टाईम झालता. मग संध्याकाळी मस्तपैकी पालक पनीर कबाब बनवले आणि एन्जॉय केलं. सो या गायज, दॅट्स इट फॉर अ डे. बाय.